राजभाऊ अवतडेजी, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष आहात। प्रचाराचा आता शेवटचा टप्पा होत आहे। आपण संपूर्ण अंबाजोगाई तालुक्यातील परळी मतदारसंघातले असंख्य गावांना भेटी दिल्या, काय वाटतंय आपणास? आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जवळपास शेवटच्या टप्प्यापर्यंत जी लोकसेवेला जी झालं होतं त्या मतदारसंघामध्ये तसं जर पाहिलं तर 74,000ची लीड होती आणि आमची जी बर्दापूर सर्कल, राडी सर्कल आणि गाटनगर साईडच्या जी काही मराठा समाजाची गाव होती त्या टायमाला जे मराठा आरक्षणाचा एक फटका आम्हाला या ठिकाणी बसला होता तो आता यावेळी बसणार नाही। कारण राष्ट्रवादी असेल, शरद पवार गट किंवा काँग्रेस असेल, त्यांनी जाहीरनाम्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की 50%ची मर्यादा आम्ही वाढवू आणि जी मराठा समाजाची आमची जी मागणी होती ती 50%च्या आतमध्ये आरक्षण असावं ही एक मुद्दा होता। त्याच्यामुळे ही जी आमचे अंबाजोगाई तालुक्यातले काही गावं मराठा समाज आणि मुस्लिम समाजाची गावं जी विरोधात गेले होते, हे भावनिक ह्याच्यावर गेले होते, त्यामुळं ह्या भागामध्ये आता आमच्या अंतिम टप्प्यामध्ये आम्हाला एवढा रिस्पॉन्स चांगला भेटला। प्रत्येक आमचा मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल किंवा दलित समाज असेल, तिन्ही समाजानं आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या कामाच्या ह्याच्यावर पावती दी आणि त्यांचे काम जी पहिली कामं झालेली आहेत ते मागचं सगळं विसरून जाऊन सर्वांनी एकत्र येऊन तिन्ही समाजांनी इतर सगळ्यांनी एकत्र येऊन जवळपास 1 लाखाच्या वर मताने ही आमची सीट लागणार आहे। या ठिकाणी ही एक मी आपल्याला सांगू इच्छितो, जी काही कामं झालेली आहेत, जी काय आमची बर्दापूर सभा झाली, आम्ही वरच्या वरिष्ठ सभासदांची आम्हाला घ्यायची गरज पडली नाही कोणत्याच नेत्याची। पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्या सभेवरच आम्ही ही निवडणूक काढलेली आहे। त्यामुळे मला ह्याच्यावर लक्षात की आपल्याला रिस्पॉन्स आहे का नाही, कारण आम्हाला जर काय वाटलं असतं तर आम्ही बाहेरची नेते बोलवले असते, त्यांनी जसे पवार साहेबाला बोलवलं किंवा अजून ह्यांना बोलवलं, आम्ही आमच्या लोकल आमचे जी नेते आहेत त्यांच्यावरच आम्ही इलेक्शन कामाच्या ह्याच्यावर आम्ही करीत आहोत। जसं आपण म्हटल्याप्रमाणे माननीय धनंजय मुंडे साहेब, पंकजाताई यांची सभा झाल्यानंतर आता अंतिम टप्प्यात कुणाची सभा होणार आहे का? नाही, तशी आम्हाला काही गरज वाटत नाही। उलट साहेबालाच आम्ही म्हटलं इतर मतदारसंघामध्ये बीड जिल्ह्यात अजून इतर जी मतदारसंघ आहेत तिथं वेळ द्या, महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी कुठं जायचं असेल तिकडे जाऊन वेळ द्या आणि ह्या ठिकाणी आमचा या अंतिम टप्प्यामधलं ही आमचाच गुलाल आहे की त्याच्यामध्ये काळ्या दगडावरची रेघ आहे, त्याला कुणीही रोखू शकणार नाही। त्याच्यामुळं आमचा विजय हे निश्चित आहे।